दिनांक 3 व 4 ऑगस्ट रोजी आपण अमरावती जिल्ह्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेले आहे आणि हे प्रशिक्षण शिबिर आपण चिखलदरा या ठिकाणी आयोजित केलेले आहे. विदर्भाचं नंदनवन ज्याला म्हणतात, थंड हवेचं ठिकाण ते चिखलदरा. आणि चिखलदराला जाण्याच्या आधी मोथा हे गाव आपल्याला लागतं आणि त्या गावी मोथ्यालाच हे आयुष्य रिसॉर्ट आहे, जिथे आपण हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे. हे बघा, अतिशय सुंदर असा परिसर आहे. सगळीकडे निसर्गरम्य वातावरण आणि तिथे हे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये आयुष्य रिसॉर्ट, या रिसॉर्टमध्ये आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अतिशय सुंदर असा परिसर पाहायला मिळेल. सगळीकडे हिरवंगार झाडी आहेत, अतिशय सुंदर सुंदर वृक्ष इथे आहेत. खूप छान फुलं फळं अतिशय चांगल्या प्रकारे इथे सुशोभित केलेले आहे. शंकरजीचं मंदिर आपण पाहू शकता याच रिसॉर्टमध्ये आहे सुरुवातीला. हे बघा, हे छान तुम्हाला इथे बसण्याची व्यवस्था दिसेल. तिथून हा मागे तलाव आहे, या बसण्याची व्यवस्था आहे. वरती एक कॉटेज आहे आणि तिथून तो व्ह्यू दिसतो, जे मागच्या साईडला तलाव आहे. इथून आपण पवनचक्क्या बघू शकता. चिखलदऱ्याच्या ज्या पवनचक्क्या आपण नेहमी जाता येता बघतो, तेव्हा तिथूनच त्या कॉटेजमधून आपल्याला दिसतात. हे बघा, हे वरती एक छान कॉटेज आहे, तिथून तो व्ह्यू पूर्ण दिसतो चिखलदऱ्याचा. अतिशय वेगवेगळ्या ठिकाणी सुंदर पद्धतीने कलाकृती तिथे बनवलेल्या आहेत. नक्कीच सगळ्यांना आवडेल. अगदी फोटो सेशन करण्यासाठी आपल्याला जे मनपसंत ज्या गोष्टी आहेत ते तिथे आपल्याला फोटो सेशन पण करायला मिळते. हे बघा, हे ससे आपल्याला दिसतील, हे दिसत आहेत बघा. ससे त्या ठिकाणी खूप छान पद्धतीने ठेवलेले आहे. त्यानंतर आपण राहण्याचं बघूया. हे कॉटेज आहेत, राहण्याची व्यवस्था ज्या ठिकाणी आतमध्ये आपण जातो आहे. हे बघा, समोर पुढे सिंगल बेड आहे, आतमध्ये डबल बेड आहे. डबल बेडसुद्धा खूप छान आहे, प्रशस्त. आणि पूर्ण रूम बघा, AC रूम आहे. कॉटेज एकदम छान आहे. TV वगैरे सगळ्या सोयीयुक्त हे कॉटेज आहे. त्यानंतर याच ठिकाणी डबल मजलीसुद्धा कॉटेज आहे. बघा, आपण परिसर पहा किती छान आहे. वरती पण कॉटेज आहे आणि सर्व कॉटेजची व्यवस्था सारखीच आहे. सगळ्यांची सारख्या सोयी आहेत प्रत्येक कॉटेजमध्ये, तुम्ही बघू शकता. अगदी 4-5 जणी आरामात या कॉटेजमध्ये राहू शकतात. आतमध्ये कबर्ड आहे, ड्रेसिंग हॉल आहे, फ्रीजसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, बसण्याची व्यवस्था आहे. या हॉटेलच्या सुरुवातीलाच दिसतंय आपल्याला हॉल आहे, ज्या ठिकाणी आपण ते प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. आणि हा हॉटेलचा परिसर आपण पाहू शकता. हे बघा, डायनिंग हॉल, इथे जेवणाची व्यवस्था आणि हा प्रशिक्षणाचा हॉल, ज्या ठिकाणी आपण प्रशिक्षण घेणार आहोत. धन्यवाद.